थंडीमध्ये नवजात बाळाची बॉडी खूप नाजूक असते. कोणतंही व्हायरल इन्फेक्शन बाळाला पटकन पकडू शकतं. कारण बाळाची प्रतिकार क्षमता ही खूप नाजूक असते, ती विकसित होत असते. म्हणून थंडीत बाळाची विशेष काळजी घेतली पाहिजे. तुमचं बाळ या थंडीमध्ये निरोगी हेल्दी राहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहे ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या बाळाची या थंडीमध्ये काळजी घेऊ शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बाळाला लेयर्समध्ये कपडे घालायचे आहेत. थंडीमध्ये काय होतं की आपण बाळाला एकच जाड असा स्वेटर घालतो, त्यामुळे काय होतं बाळाला तो स्वेटर टोचतो आणि तो अनकम्फर्टेबल होतो आणि थंडी कमी झाली की बाळाला गरम व्हायला लागतं आणि आपण एक स्वेटर काढला की बाळाला तरी थोडी थोडी थंडी लागतच असते. म्हणून काय करायचं आहे की बाळाला लेयर्समध्ये कपडे घालायचे आहेत. जसे की तुम्ही सगळ्यात आधी एक बनियन घालू शकता, त्यावरती तुम्ही थर्मल चढवू शकता, त्यावर एक हाफ स्वेटर, त्यानंतर एक फुल स्वेटर तुम्ही बाळाला घालू शकता. दिवसाच्या ज्या वेळेमध्ये टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतं, म्हणजे थंडी वाढते किंवा कमी होते, तेव्हा तुम्ही या लेयर्समध्ये कमी जास्तपणा करू शकता. दुपारच्या वेळी थंडी कमी असते तेव्हा तुम्ही लेयर्स कमी करू शकता आणि रात्रीच्या वेळी सकाळच्या वेळी थंडी जास्त असते तेव्हा तुम्ही जे लेयर्स आहेत त्याच्यामध्ये वाढ करू शकता. बाळाला सेल कपडे घालायचे आहेत, खूप जास्त टाईट कपडे घालायचे नाही आहेत, नाहीतर बाळ अनकम्फर्टेबल होईल आणि सारखं रडत राहील. बाळाचं डोकं, हात, पाय यामधून हीट बाहेर जात असते आणि त्यामुळे त्या गोष्टी लवकर थंड पडत असतात. म्हणून बाळाचे हात, पाय आणि डोके कव्हर करून ठेवा. बाळाच्या डोक्यामध्ये टोपरं घाला, हातात हात मोजे आणि पायामध्ये सॉक्स घाला. नेक्स्ट आहे बाळाची मसाज. थंडीमध्ये बाळाची रोज मसाज करायची आहे, त्याने बाळाचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि बाळाला उष्णताही मिळते. त्यामुळे बाळाची बॉडी गरम राहायला मदत होते. मसाजसाठी तुम्ही खोबऱ्याचं तेल, राईचं तेल, तिळाचं तेल, बदामाचं तेल, कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता. पण जेही तेल तुम्ही वापरणार आहात त्याच्या आधी पॅच टेस्ट करून घ्या. म्हणजे थोडंसं तेल जे आहे बाळाच्या स्किनवरती लावून बघा. जर तिथे रेडनेस किंवा पुरळ वगैरे येत नसेल तर ते तेल तुम्ही वापरू शकता, नाहीतर तुम्ही तेल चेंज करू शकता. तेल जेव्हाही मसाज करण्यासाठी घेणार तेव्हा ते थोडं कोमट करून घ्यायचं आहे आणि मगच बाळाची मसाज करायची आहे. बाळाची मसाज अशाच रूममध्ये करा जिथून बाहेरून जे हवा, थंड हवा आतमध्ये येणार नाही, नाहीतर बाळाला थंडी लागू शकते. बाळाची मसाज झाल्यानंतर 15 मिनिटांनंतर बाळाची आंघोळ करायची आहे. जास्त वेळ बाळाला तसंच तेल लावलेल्या अवस्थेत ठेवायचं नाहीये, नाहीतर बाळाला रॅशेस किंवा पुरळ येऊ शकतं. नेक्स्ट आहे बाळाची आंघोळ. बाळाची आंघोळ ही कोमट पाण्याने करायची आहे. खूप जास्त थंडी आहे म्हणून खूप गरम पाण्याने बाळाची आंघोळ करायची नाही आहे. बाळाची स्किन ही नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते. थंडीमध्ये बाळाची आंघोळ 5 ते 7 मिनिटाच्या आत आवरायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाळाला आंघोळीला घ्यायच्या आधीच बाळाचा टॉवेल, कपडे या सगळ्याची तयारी करून ठेवायची आहे. म्हणजे आंघोळ झाल्यानंतर पटकन बाळाचं अंग पुसून बाळाला कपडे घालता येतील. बाळाचं अंग पुसतानाही बाळाची मान, जांघेमध्ये, बगलेमध्ये व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. पाणी राहिलं तर त्या जागी जखम होऊ शकते, म्हणून बाळाचं अंग हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. खूपच जास्त थंडी असेल, ज्या दिवशी आपण बाळाची आंघोळ करू नाही शकत आहे, त्यावेळी बाळाला स्पॉन्ज बाथ द्यायचा आहे. स्पॉन्ज बाथ म्हणजे काय तर कॉटनचा कपडा घ्यायचा आहे, तो कोमट पाण्यामध्ये बुडवून भिजवून पिळून घ्यायचा आहे आणि त्याने बाळाचं संपूर्ण अंग पुसून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपडे बाळाला घालायचे आहेत. नेक्स्ट आहे बाळाचा खाऊ. जर तुमचं बाळ 6 महिन्यापेक्षा लहान असेल तर बाळाला स्तनपान, फॉर्म्युला मिल्क जेही तुम्ही चालू ठेवलं असेल ते चालू ठेवायचं आहे. थंडीमध्ये बाळाची बॉडी डिहायड्रेट होत असते, थंडीमुळे बाळाला सतत लघवी होत असते, त्यामुळे बाळाची बॉडी जी आहे ती हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 6 महिन्याच्या खालील बाळाला सतत स्तनपान दर 2 तासांनी द्यायचं आहे आणि जेव्हा बाळ मागेल तेव्हा बाळाला स्तनपान द्यायचंच आहे. जर बाळ झोपलं असेल 2, 3, 4 तास असं सलग झोपलं असेल तर आपण विचार करतो की नको बाळ झोपलंय तर आपण त्याला नको उठवायला, पण असं करू नका. तुमचं बाळ जर 6 महिन्यापेक्षा मोठं असेल तर बाळाला सीझनल फ्रुट्स, व्हेजिटेबल्स नक्की द्या. सध्या बाजारामध्ये संत्री, पेरू, सफरचंद ही सीझनल फळे अवेलेबल आहेत. तुम्ही मटार, गाजर सुद्धा बाळाला देऊ शकता. पालेभाज्यांमध्ये मेथी, पालक या भाज्या तुम्ही बाळाला देऊ शकता. पालकचे, मेथीचे पराठे करून सुद्धा बाळाला तुम्ही देऊ शकता. गाजरची प्युरी करून देऊ शकता. बाळ जर 8 महिन्यापेक्षा मोठा असेल तर ड्रायफ्रूट पावडर तुम्ही बाळाला देऊ शकता. ड्रायफ्रूट पावडर ही खिमटीमधून किंवा दुधामधून द्यायची आहे. ड्रायफ्रूट बाळाला इंट्रोड्यूस करण्याआधी एक ड्रायफ्रूट तुम्ही बाळाला द्यायचं आहे आणि चेक करायचं आहे की बाळाला ते सूट. बाळ जर 3 महिन्यापेक्षा लहान असेल तर जायफळ पेस्ट जी असते ती बाळाच्या कपाळावर लावू शकता. 3 महिन्यापेक्षा मोठं बाळ असेल तर बाळाला जायफळ पेस्ट जी आहे ती थोडी थोडी अशी तुम्ही चाटवू शकता. त्याने बाळाला सर्दीमध्ये जो त्रास होतो त्यापासून आराम मिळेल. नेक्स्ट आहे एक्स्ट्रा केअर. थंडीमध्ये बाळाला कोवळ्या उन्हामध्ये घेऊन जायचं आहे, त्याने बाळाची स्किन चांगली राहते, बाळाला गरमी सुद्धा मिळते. खूप जास्त वेळ बाळाला उन्हामध्ये ठेवायचं नाहीये, नाहीतर बाळाची स्किन ही डल होऊ शकते.
नेक्स्ट आहे स्किन केअर. थंडीमध्ये बाळाची स्किन खूप नाजूक असते, त्यामुळे बाळाला एक चांगलं मॉइश्चरायझर तुम्ही वापरा. घरच्या घरी जर काही मॉइश्चरायझर म्हणून वापरायचं असेल तर दुधाची साई तुम्ही बाळाला लावू शकता. अंघोळीच्या आधी बाळाला दुधाची साई लावायची आहे आणि त्यानंतर अंघोळ करायची आहे. दुधाची साई एक बेस्ट मॉइश्चरायझर म्हणून काम करते. आहे बाळाची झोप. थंडीमध्ये बाळ रात्री सतत उठत असेल तर बाळ जिथे झोपतं तिथे एक एक्स्ट्रा ब्लँकेट अंथरा आणि त्यावर बाळाला झोपवा. बाळाला आईची ऊब खूप महत्त्वाची असते, त्यामुळे रात्रीच्या वेळी बाळाला पाळण्यामध्ये झोपू नका. बाळाने आईसोबतच झोपलं पाहिजे, त्यामुळे आईची ऊब बाळाला लागेल आणि बाळ रात्रभर छान झोपेल. आजच्या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. यापैकी ज्याही टिप्स तुम्ही फॉलो करत होतात त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.